तर आता आपण काय बघतोय तर नेस्टेड इफ एल्स बघतोय. नेस्टेड इफ एल्स असं काही पर्टिक्युलर सिंटॅक्स आपल्याला देता येणार नाही आहे, का तर नेस्टिंग इफ एल्समध्ये कशा म्हणजे इफ एल्समध्ये अदर इफ एल्स घेणं, इफमध्ये इफ एल्स घेणं का एल्समध्ये इफ घेणं हे डिपेंड आपण युजरवरती डिपेंड आहे. तर इथे बघा आपण काय केलं, इफ कंडिशन 1 घेतली आहे, त्यानंतर स्टेटमेंट 1 घेतले. अगेन इफमध्येच आपण काय घेतलं तर काय घेतले बघा, इफमध्ये आपण काय घेतलं तर इफ एल्स घेतलेला आहे. तर याच्यामध्ये बघा इफ कंडिशन सेकंड, देन स्टेटमेंट सेकंड, एल्स स्टेटमेंट सेकंड. त्याच्यामध्ये काय होईल बघा, फर्स्ट आपण कंडिशन 1 इज इव्हॅल्युएट होईल. कंडिशन 1 जर ट्रू झाली तर काय होईल, व स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होईल. त्यानंतर कंडिशन 2 पण चेक होईल. जर कंडिशन 2 जर ट्रू असेल तर स्टेटमेंट 2 काय होईल, एक्झिक्यूट होईल आणि एल्समधला पार्ट काय होईल, स्किप होणार आहे. आणि जेव्हा स्टेटमेंट कंडिशन 1 हा ट्रू आहे